हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला पण दररोज साडी नेसावी लागते का? घरात किंवा ऑफिससाठी अशा प्रकारची परफेक्ट अशी साडी तुम्हाला नेसायची असेल तर यासाठी ती साडी कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता काय होतं ना की आपण परफेक्ट साडी नेसण्याच्या नादात आपण काय करतो की इथल्या कमरेच्या इथल्या प्लीट्स आपण काढायला जातो ना, त्यावेळी आपण अशा प्रकारे तो जो काठ आहे तो खेचून आपल्या उजव्या पायावरती अशा प्रकारे पिनअप करतो. पण दररोज आपण साडी नेसणार आणि दररोज अशा प्रकारचे आपण पिनअप केले तर आपली साडी डॅमेज होऊ शकते, त्या साडीला भोकं पडू शकतात. तर यासाठी कमीत कमी पिनांचा वापर करून आपण साडी कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर कमरेच्या इथल्या जे प्लीट्स आपण काढणार आहोत त्यासाठी आपण एकही सेफ्टी पिनचा वापर इथे करणार नाही आहोत. तर त्याच्यासाठी खूप छान अशी ट्रिक आहे, ती पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर त्यापूर्वी आपण आता इथे साडी नेसायला सुरुवात करूया. आता आपण रेग्युलर दररोज साडी नेसणार आहोत म्हटल्यावरती काय आपण एकदम भारीतली अशी साडी काही नेसत नाही. आपण साध्या हलक्या फुलक्या ज्या साड्या असतात, ज्या प्रिंटेड साड्या असतात, अशा साड्यांचा आपण दररोज साडी नेसतो त्यावेळी वापर करतो. आता इथे ही मी एक प्रिंटेड अशी हलकी फुलकी साडी जी आहे ती मी घेतलेली आहे. साडी आता इथे जी आहे ती बघा, आता मी जे पेटीकोट जो आहे तो आपल्या बेली बटनच्या थोडंसं वरती अशा प्रकारे घेतलेला आहे. त्याच्यानंतर साडी जी आहे ती मी टक करायला सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला आधी मी टक करण्यापूर्वी साडीचा जो टोक होतं तिथे मी एक गाठ बांधलेली आहे आणि बस ती टक केली आणि नेहमीप्रमाणे पूर्ण जी साडी आहे ती मी टक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे मला साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे. पदर जो आहे तो पाठीमागून अशा प्रकारे आपल्याला पुढे घ्यायचा आहे. एका हातात पदर घ्या आणि दुसऱ्या हातात साडीचं दुसरं टोक घ्या. त्याच्यामुळे काय होईल की ते जे टोक आहे ना ते खालीवर होऊ शकतं, तर ते होणार नाही. तर आता इथे पदराची आपल्याला उंची पाहायची आहे. पदराची उंची असते ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा आपला पदर खाली असा यावा इतपत आपल्याला उंची जी असते ती घ्यायची असते. आता इथे आपल्याला पदर जो आहे तो काढायचा आहे. तर पदराची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते. आपल्या डाव्या हाताच्या साईडचा जो भाग असतो पदराचा त्या साईडनेच आपल्याला सुरुवात करायची आहे. पदराची जी पहिली प्लीट असते ती आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या सगळ्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्या आपल्याला छोट्या काढायच्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही पदर काढा जेणेकरून तुमचा जो पदर आहे तो अगदी परफेक्टपणे येणार आहे. तर आता इथे आपल्या पदराच्या प्लीट्स करून झाल्या आहेत. त्याच्यानंतर पदर जो आहे तो मी शेक केलेला आहे थोडासा आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा खालीवर समजा झाल्या असतील तर आपल्याला व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तो जो पदर आहे तो आपल्याला अशा प्रकारे हनवटीखाली धरून हा पदर आहे तो पदराच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करायच्या आहेत. आता ह्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे येणार आहेत. यासाठी आपल्याला काहीही पदर अगदी प्लीट्स आहेत त्या आपल्याला प्रेस करायची आवश्यकता लागणार नाही आहे. आता अगदी डिटेलमध्ये तुम्हाला साडी अगदी नेसायची असेल तर त्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे, तर तो पण तुम्ही नक्की पाहू शकता. आणि बऱ्याच अशा ट्रिक आहेत ज्या एकदम तुम्हाला ज्या सोप्या सोप्या वाटेल अशा ट्रिक पण मी बऱ्याच अशा व्हिडिओजमधून शेअर केलेल्याच आहेत. तर तेही तुम्ही व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्ही हे अगदी एकदम परफेक्ट अशी आणि अगदी सोप्या पद्धतीने साडी जी आहे ती नेसू शकाल. आता इथे मी व्यवस्थित असा हा जो पदर आहे तो काढलेला आहे. आता ह्या पदराला आपल्याला पिनअप करायचा आहे. आता बघा, दररोज तुम्ही साडी नेसणार आहात आणि दररोज अशा प्रकारे तुम्ही सारखे पिनअप करत राहिलात तर तुमच्या साड्यांना भोकं पडतात. आता बऱ्याच अशा कमेंट येतात ज्या ठिकाणी बऱ्याच लेडीज हेच सांगतात की एवढ्या पिनअप केले तर आमच्या साड्या डॅमेज होतील किंवा त्यांना भोकं पडतील. तर यासाठी मी तुम्हाला 2 ट्रिक इथे दाखवणार आहे. बघा, पहिली जी आपली ट्रिक असते ती एकदम साधी सोपी, जेव्हा आपण सेफ्टी पिनचा वापर करतो तोच आता इथे मी करून दाखवते पहिल्यांदा आधी. तर सेफ्टी पिन जो आहे तो आता पिनअप आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगते. पिनअप जो आहे तो आपल्या खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला पदराला पिनअप करायचा आहे. आता तुमच्याकडे सेफ्टी पिन असेल तर इथे अशा प्रकारे तुम्हाला पिनअप करायचं आहे. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की अशा प्रकारचा एक स्पिन घेऊन बघा, कारण की सेफ्टी पिनमुळे काय होतं की तुमच्या साड्यांना भोकं पडतात. तर ती भोकं पडता नये त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ह्या एक स्पिनचा वापर करू शकता. आपला जो बघा साडी पिन असतो ना त्याहूनही हा एक स्पिन चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तो खूप छान प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग हा करू शकता. तर डेली वेअर जरी तुम्ही अगदी साडी नेसत असाल तरीही तुम्ही अशा प्रकारे हा एक स्पिन तुमच्या पदराला लावू शकता. अगदी व्यवस्थितपणे हा जो पदर आहे तो अगदी राहणार आहे.
आता इथे मी दोन्ही म्हणजे तुम्हाला मी सेफ्टी पिन पण दाखवला आणि एक्स पिन पण लावून दाखवलेला आहे. आता इथे समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपण अगदी व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. पदराची जी पहिली प्लीट आहे ती बघा एकदम आपल्या गळ्याजवळ येत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे तुम्ही सेफ्टी पिनचाही वापर करू शकता, पण इथे आपल्या साडीला जास्त भोकं पाडायचे नाही आहेत, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्स पिनच घ्यायचा आहे. हा जो एक्स पिन आहे तो आपल्या पहिल्या प्लीटला आणि आपल्या ब्लाऊजला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्याच ठिकाणी. अगदी तुमच्याकडे एक्स पिन आता तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही अगदी बॉबी पिनचा जरी वापर केला तरी काही हरकत नाही. बॉबी पिन जो आहे तुम्ही वापरलेला असेल तर तो तुम्ही वापरू नका. अगदी नवीनच्या नवीन असेल चांगला, जो जास्त वापरलेला नसेल तो तुम्ही इथे वापरा, जेणेकरून तो बॉबी पिन आहे तो अगदी व्यवस्थित तिथे राहू शकेल. तर आता इथे मी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. ते तुम्ही कुठचाही तुम्हाला योग्य वाटेल ऑप्शन तो इथे तुम्ही वापरू शकता. आता इथे बघा मी बॉबी पिन पण तुम्हाला आता दाखवलेला आहे. तर आता आपल्या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत पदराच्या. आता इथे आपल्याला मेन जो आजचा ह्या व्हिडिओचा पॉईंट आहे तो आपण पाहायचा आहे. इथे काय करतो आपण, सेफ्टी पिनचा वापर करतो बघा. कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या असतील तर काठ अशा प्रकारे घेतो आणि आपल्या उजव्या पायाच्या इथे सेफ्टी पिन जो आहे तो आपण लावतो. पण आज आपण सेफ्टी पिनचा वापर करणार नाही आहोत. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, साडी जी आहे ती इथपर्यंत आपल्याला घ्यायची आहे. आपला जो उजवा पाय आहे ना तिथपर्यंत पूर्ण अशी घेऊ नका तुम्ही, थोडेच पाठीचं घ्या. जेवढे मी तुम्हाला अंतर दाखवले तेवढ्या अंतराने आपल्याला ते जो साडीचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे 2 बोटामधून तो जो साडीचा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला खेचून फक्त घ्यायचा आहे. म्हणजे त्या 2 बोटांमधून आपल्याला फक्त पाठीमागे असं सरकवायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे इथे कितपर्यंत आपण साडी जी आहे ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बघा ही 2 बोटं अशा प्रकारे त्यामधून फक्त आपल्या साडी जी आहे ती घ्यायची आहे आणि बस तिथे आपल्याला गाठ बांधायची आहे. गाठ अगदी तुम्हाला घट्टसर बांधायची वगैरे असं अजिबात नाही आहे. मात्र तुम्हाला मी एक सांगेन, जाडसर गाठ बांधू नका. बारीक अशी जी गाठ आहे ती यायला पाहिजे. जाड जर आली तर तुम्ही ज्यावेळी त्या निरेट टक करणार ना त्यावेळी तुमचा जो भाग असणार आहे तो असा फुगल्यासारखा दिसू शकतो. यासाठी मी तुम्हाला सांगेन की एकदम बारीक अशी गाठ बांधा आणि बस ती जी गाठ आहे ती आपल्याला अशा प्रकारे फक्त टक करून घ्यायची आहे. एकदम बेली बटनच्या वरती टक करू नका, थोडंसं साईडला येईल अशा प्रकारे तुम्हाला ती जी गाठ आहे ती तुम्हाला टक करायची. आणि इथे तुम्ही पाहत असाल की आपल्या ज्या ह्या कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या अगदी आपोआप इथे पडलेल्या आहेत. आपल्याला तिथे काहीच करावं लागलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी ट्रिक आहे ती वापरा, जेणेकरून तुम्ही अगदी कमीत कमी सेफ्टी पिनचा वापर करून ही जी साडी आहे ती तुम्ही नेसू शकता. म्हणजे तुमच्या ज्या साड्यांना भोकं पडतात, तुमच्या साड्या डॅमेज होतात तर त्या अजिबात होणार नाहीत. आता इथे आपण नेहमीप्रमाणे जशा साडीच्या निऱ्या असतात त्या काढतो त्याप्रमाणेच आपल्याला निऱ्या ज्या आहेत ते काढायच्या. आता समजा आता इथे बघा थोडीशी साडीची जे भाग आहे इथे ना तो समजा ती निरी तिथपर्यंत पुरत नसेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, ती आधीच एक प्लीट काढून अशा प्रकारे तुम्हाला टक करून घ्यायचे. पुरत नसेल तर सांगते, तुमची अगदी व्यवस्थित येत असतील तर तुम्ही सगळ्या ज्या निऱ्या त्या एकत्र करून अशा जरी टक केलं तरी काही हरकत नाही. पण समजा पुरत नसेल तर मात्र तुम्हाला आधीच ती टक करून अशा प्रकारे घ्यायची आहे. तर आता ह्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत ना त्या बघा आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, निऱ्या ज्या आहेत त्या एकावर एक अशा घ्यायच्या नाहीत, एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. म्हणजे अर्धा इंचावरती तुम्हाला ह्या ज्या निऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. मी अगदी तुम्हाला जवळून पण दाखवते बघा, एका पाठोपाठ एक अशा ह्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. आता या फक्त आपल्याला टक करून घ्यायच्या आहे. अगदी प्लेन असं येईल अशा प्रकारे तुम्हाला इथे ह्या ज्या निऱ्या आहेत त्या टक करून घ्यायच्या आहेत. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इथे आपल्या पदराला सेफ्टी पिनचा वापर केला, बाकी आपण कुठेही सेफ्टी पिनचा वापर केलेला नाही आहे. तर अशाच प्रकारे अगदी कमीत कमी फक्त एका सेफ्टी पिनचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे साडी नेसलात तर तुमची साडी अगदी फिटिंगमध्ये पण येणार आणि अगदी व्यवस्थित तुम्ही साडीमध्ये दिसणार यात. तर आता इथे मी सगळी साडी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी करून घेते. तर इथे समोरून तुम्ही बघत असाल, समोरच्या समजा ह्या ज्या पदराच्या ज्या समोरच्या प्लीट्स असतात ते समजा पसरत असेल. आता काही साड्या ज्या असतात त्या स्लिपरी असतात, त्याच्या प्लीट्स ना समोरून अशा सरकत जातात. तर ते सरकून यासाठी काय करायचं माहिती आहे का, इथे सेफ्टी पिन आपल्याला वापरायचं नाही. पण आपण काय करू शकतो माहिती आहे का, सगळ्या प्लीट आपल्या एकत्र घ्यायच्या आणि ही जी वरची प्लीट आहे ना ती फक्त आपल्याला सोडायची आणि बाकीच्या सगळ्या प्लीटना आपल्याला हा एक्स पिन लावायचा आहे. एक्स पिन कशा प्रकारे लावायचा, प्लीट आणि आपला हा जो ब्लाऊज असेल तो याला अशा प्रकारे
एक्सपिन लावायचा आणि वरचं जी प्लीट आहे ना ती त्या वरती अशी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा जो एक्सपिन आपण लावलेला आहे तो दिसता कामा नये. अशा प्रकारे बघा पिनअप केल्यामुळे आपल्या ह्या ज्या प्लीट आहेत ना त्या आता पसरणारही नाहीत आणि समोरून अगदी व्यवस्थित अशा दिसू शकतील. तर मैत्रिणींनो, आजची ही जी साडी आहे ती आपण फक्त एका सेफ्टी पिनचा वापर करून नेसलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपण ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. तर तुम्हाला आजची ही जी ट्रिक आहे ती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही समजा चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.